अहमदाबाद या ठिकाणी दाखल झाले। टेक ऑफ नंतर 30 सेकंदामध्ये विमान कोसळलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, अपघातामधून वाचलेल्या रमेश विश्वकुमार यांनी मीडियाला ही माहिती दिली की आधी ब्लास्ट झाला आणि नंतर विमान कोसळलं असं रमेश विश्वकुमार यांनी म्हटलेलं आहे। टेक ऑफ झाला आणि त्यानंतर 30 सेकंदातच हे विमान कोसळलं। तर अपघातामधून वाचलेल्या रमेश विश्वकुमार यांनी माध्यमाला ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। अवघ्या 30 सेकंदात हे विमान कोसळलं, आधी ब्लास्ट झाला नंतर विमान कोसळलं असं रमेश विश्वकुमार यांनी म्हटलंय। टेक ऑफ नंतर 30 सेकंदामध्ये हे विमान कोसळलेलं आहे। अपघातातून वाचलेले एकमेव प्रवासी आहेत रमेश विश्वकुमार यांनी मीडियाला ही माहिती दिली। त्यांचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय। स्वतःच्या पायाने चालत ते ॲम्ब्युलन्समध्ये बसले होते। हा एकमेव प्रवासी आहे जो या विमान अपघातामधून वाचलेला आहे। 11A या सीट नंबरवर ते बसलेले होते आणि आधी ब्लास्ट झाला आणि नंतर विमान कोसळलं असं रमेश विश्वकुमार यांनी म्हटलेलं आहे। क्या भैया बता पैसेंजर टेक ऑफ नंतर 30 सेकंदामध्ये विमान कोसळलं असा दावा रमेश विश्वकुमार यांनी केलेला आहे। अपघातातून वाचलेले ते एकमेव प्रवासी आहेत। या सगळ्या घटनेचे ते एकमेव साक्षीदार आहेत। त्यांनी असं म्हटलं की आधी ब्लास्ट झाला आणि त्यानंतर विमान कोसळलं। तर टेक ऑफ नंतर अवघ्या 30 सेकंदामध्ये विमान कोसळल्याची माहिती रमेश विश्वकुमार यांनी माध्यमांना दिलेली आहे। अपघातामधून वाचलेली ही एकमेव व्यक्ती, आधी ब्लास्ट झाला आणि नंतर विमान कोसळलं असं रमेश विश्वकुमार यांनी सांगितलंय। टेक ऑफ नंतर 30 सेकंदामध्ये विमान कोसळल्याचं रमेश विश्वकुमार यांनी म्हटलेलं आहे। अपघातातून वाचलेले रमेश विश्वकुमार यांनी मीडियाला ही माहिती दिली। आधी ब्लास्ट झाला आणि त्यानंतर विमान कोसळलं असं रमेश विश्वकुमार यांनी म्हटलेलं आहे। विमानामध्ये 11A या सीटवर ते बसलेले होते। ही एकमेव व्यक्ती आहे जी या भीषण अपघातामधून वाचलेली आहे। तर रमेश विश्वकुमार यांच्यावर सध्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत। त्यांच्या डोक्याला, चेहऱ्यावर देखील जखमा झालेल्या आहेत। मात्र असं असलं तरी सुदैवानं ते या अपघातामधून वाचलेले